नमस्कार मित्रांनो. तर आज आपण तुम्हाला माहीत असलेला एक चॅप्टर ज्याचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री याच्याबद्दल थोडंफार डिस्कशन आपण करणार आहोत. तर चॅप्टरचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री म्हटल्या आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या मनात खूप वेगवेगळे विचार येतात. तर ते वेगवेगळे विचार कोणते आणि का म्हणजे परत वेगवेगळे प्रश्न तयार होतात. ते प्रश्न कोणकोणते? तर पहिला प्रश्न होतो व्हॉट इज ट्रिग्नोमेट्री? म्हणजे ट्रिग्नोमेट्री म्हणजे नेमकं काय? दुसरा प्रश्न तयार होतो या ट्रिग्नोमेट्रीचा वापर कुठे केला जातो? व्हॉट इज द यूज ऑफ ट्रिग्नोमेट्री? तिसरा प्रश्न येतो व्हेअर वी यूज ट्रिग्नोमेट्री? ट्रिग्नोमेट्री कुठे यूज करायची? चौथा काही वेळेला प्रश्न येतो की व्हाय वी यूज ट्रिग्नोमेट्री? आपण ट्रिग्नोमेट्री का यूज करायची? आणि काही वेळेला पाचवा प्रश्न येतो हाऊ वी यूज ट्रिग्नोमेट्री? ट्रिग्नोमेट्री कशी यूज करायची? या हे जी मनात आपल्याला क्वेश्चन्स येतात याच्या जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्या बेसिक लेवलला सापडतात. याची उत्तर सापडतात. आता फॉर एक्झाम्पल त्यासाठी आपण आता बघत जाऊया पुढे. तर महत्त्वाचं काय? तर या ठिकाणी व्हॉट इज द हाईट ऑफ ए ट्री? आता हा प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येतं की आपण एका ठिकाणी कुठेतरी उभारलो आहोत. आपल्यासमोर एखादं झाड आहे. तर आपल्याला त्या झाडाची उंची सांगता येईल का? तर त्या झाडाची उंची आपल्याला लगेच तशी सांगता येणार नाही. तेच जर याचा विचार करत असताना याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री कसं यूज करता येईल? तर या ठिकाणी बघा की त्या झाडापासूनचं आपलं अंतर आपण सांगू शकतोय. ते मोजू शकतो. त्याच पद्धतीनं आपल्याला त्या झाडाचं टोक दिसायला लागलं म्हटल्यानंतर दुसरी लाईन आली आणि तिसरी म्हटल्यानंतर त्या झाडाची उंची. म्हणजे याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रीचा वापर होतो. आता फॉर एक्झाम्पल अजून एक नवीन एक्झाम्पल बघूया. एखादा फुटबॉल तुम्हाला बघितला असेल. हा फुटबॉल आपण ज्यावेळी एखाद्या नेटमध्ये आपल्याला तो मारायचा असतो त्यावेळेला तो कोणत्या स्पीडनं कोणत्या अँगलनं मारावा याचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपण काय करतो त्याला किक करतो. याच्यामध्ये सुद्धा आपण कळत न कळत ट्रिग्नोमेट्री वापरतोय. अजून एक एक्झाम्पल आपण चेकआउट करूया. हाऊ मच डिस्टन्स शूड आय ट्रॅव्हल टू कॅच द बॉल? हा क्वेश्चन बघितला तुम्हाला काय आठवतं की एखाद्या क्रिकेटच्या स्टेडियममध्ये ज्यावेळी एखादा बॉल आपण कॅच करायला जातो ते आपल्याला किती डिस्टन्स कापावं लागतं हे आपण त्या ट्रिग्नोमेट्रीचा वापर करून सांगू शकतो. आता हे करत असताना या ट्रिग्नोमेट्रीचा वापर अजून कुठे होऊ शकतं तर काही पक्षीसुद्धा याचा आपण वापर करतात. इन जनरल ते बेसिक लेवलला असणार आहे. ओके. व्हॉट विल बी दी हाईट ऑफ अन एरोप्लेन फ्रॉम द ग्राउंड? हा प्रश्न विचारात घेतला तर आपण आकाशातनं एक विमान जात असेल आणि आपण खालीनं ज्यावेळी बघतो त्यावेळी ते किती उंचीवर आहे हे सांगू शकतो का? नाही. तर त्या ठिकाणी आपण ट्रिग्नोमेट्री वापरून आपण त्याची उंची सांगू शकतो. अजून एक म्हणजे पक्ष्यांमध्ये कसं असू शकतं बघा. बरेचसे पक्षी हाऊ मच द डिस्टन्स आय ट्रॅव्हल टू कॅच द स्नॅक? हा प्रश्न कोणासाठी? एखादी घर एखाद्या झाडावर बसलेली असते. त्याला लांबून एखादा आपलं भक्ष म्हणजे एखादा साप वगैरे जर दिसला तर त्या ठिकाणी ती कोणत्या स्पीडनं गेल्यानंतर त्या सापाला पकडू शकते. याच्यामध्ये सुद्धा ट्रिग्नोमेट्रीचा वापर होतो. असे म्हणजे अशा बारीक सारीक सगळ्या गोष्टी ट्रिग्नोमेट्रीशी निगडीत आहेत. मग या ठिकाणी या सगळ्या क्वेश्चनचं ॲन्सर्स कुठे सापडतं तर तिथं ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. म्हणजे ॲन्सर टू ऑल सब सिच्युएशन्स कुड बी फाउंड इन अ ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. म्हणजे हे मॅथमॅटिक्सच्या एका ब्रँचमध्ये सापडतं आणि ज्याला आपण म्हणणार आहोत ट्रिग्नोमेट्री. म्हणजेच काय? ट्रिग्नोमेट्री इज अ ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स दॅट कंबाईन्स अरिथमॅटिक, अल्जेब्रा अँड जॉमेट्री. ज्याच्यामध्ये अरिथमॅटिक म्हणजेच अंकगणित, अल्जेब्रा म्हणजे बीजगणित आणि जॉमेट्री म्हणजे भूमितीचा वापर केला जातो. आता आणि कुठे याचा यूज होतो? तर पहिलं टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट, अर्थ अँड स्टार्स. अवकाशात बरेचसे ग्रह आहेत, त्या तारे आहेत. त्या सर्वांच्या मधले जे काय अंतर आहे, त्यात अंतर कसे काढलं जातं तर त्यामध्ये ट्रिग्नोमेट्रीचा वापर करून आपण अंतर काढू शकतो. दुसरं टू ड्रॉ मॅप पोझिशन ऑफ आयलँड. म्हणजे वेगवेगळे आयलँड आपण काय करू शकतो? ड्रॉ करू शकतो, मॅपमध्ये दाखवू शकतो. ते कशाच्या सहाय्यानं? तर ट्रिग्नोमेट्रीच्या सहाय्यानं. Also in the field of navigation, aerospace, engineering and other field of science. नेव्हिगेशन आपण तुम्हाला सर्वांना मोबाईल वापरता त्याच्यामध्ये नेव्हिगेशन असतं. एरोस्पेस म्हटल्यानंतर स्पेसमध्ये ज्या काय गोष्टी आहेत त्या घडत आहेत त्या. इंजिनिअरिंग आणि तसंच अदर फील्ड ऑफ सायन्सेस म्हणजे सायन्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रीचा वापर आपण करतो. ओके. तर याच्यामध्ये आपण काय बघूया ट्रिग्नोमेट्री हा नेमका शब्द कसा तयार झाला. ट्रिग्नोमेट्री हा एक ग्रीक वर्ड आहे. या ट्रिग्नोमेट्रीमध्ये जर विचार घेतला तर त्याच्यामध्ये पहिला पार्ट येतो म्हणजेच ट्राय. ट्राय म्हणजेच काय? 3. दुसरा पार्ट येतो तो म्हणजेच गोनो. गोनो मीन्स साईड्स.
आणि तिसरा पार्ट येतो तो म्हणजेच मेट्री. मेट्री म्हणजे मेट्रॉन. मेट्रॉन म्हणजेच मेजर्स. या तिघांचा जर विचार केला तर थ्री साईड असलेली कुठली आकृती येते तर ती येते त्रिकोण. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ट्रँगल. म्हणजे ट्रँगलचं आपल्याला काय करायचं आहे, मेजरमेंट करायचं आहे. म्हणजेच काय, मेजरमेंट ऑफ ए ट्रँगल. म्हणजे ट्रिग्नोमेट्री मीन्स मेजरमेंट ऑफ ए ट्रँगल. That is, it is the study of relation between sides and angle of a triangle. ओके. ट्रिग्नोमेट्री इन रिस्पेक्ट ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता ह्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच काय, काटकोन त्रिकोण. आता काटकोन त्रिकोण कसा असतो त्यासाठी आपण आकृती काढून घेऊया. पहिली एक लाईन काढली, त्याला लंब असलेली दुसरी लाईन, त्यानंतर हे दोन्ही पॉईंट जोडले, ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल मिळाला. आता राईट अँगल ट्रायंगल कुठे तयार झाला तर या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल झाला. राहिलेले जे दोन लघु कोण आहेत ते लघुकोन या पद्धतीने दर्शवले. आता याला आपण नाव देऊया. एकाला नाव दिलं पी, दुसऱ्याला नाव दिलं क्यू, दुसऱ्याला नाव दिलं आर आणि तिसऱ्याला नाव दिलं क्यू. म्हणजे या ठिकाणी पी क्यू आर हा ट्रायंगल झाला, ज्याच्यामध्ये काटकोनाच्या समोरील बाजू म्हणजे हायपोटेनियस म्हणजे ज्याला आपण कर्ण म्हणतो. ओके. त्याच पद्धतीनं जर विचारात घेतला तर फॉर ॲक्यूट अँगल क्यू, म्हणजे क्यू या अँगलसाठी अपोजिट साईड कोणती असणार आहे आणि ॲडजसंट साईड कोणती असणार आहे. तर क्यू या अँगलसाठी अपोजिट साईड कोण आहे, पी आर. म्हणून या ठिकाणी लिहून घेतलं ॲडजसंट साईड कोण आहे, ॲडजसंट साईड कोण आहे, पी क्यू. ओके. त्यानंतर अपोजिट साईड कुठली आली, अपोजिट साईड येणारी ती आहे पी आर. जरासं रिव्हर्स झालं. आता याच पद्धतीने जसं मी आता क्यूसाठी काढले तसंच तुम्ही आता आरसाठी सांगू शकताय. फॉर ॲक्यूट अँगल आरसाठी ॲडजसंट साईड कोण आली, पी आर आली. अपोजिट साईड कोण आली, पी क्यू आली. म्हणजे त्याच पद्धतीने तुम्हाला अपोजिट अँड ॲडजसंट साईड ओळखता आली पाहिजे आणि त्याच पद्धतीने हायपोटेनियस म्हणजेच कर्ण पण ओळखता आला पाहिजे. ओके. आता याच पद्धतीने अजून एक पॉईंट आपण बघूया. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज म्हणजेच ह्या ट्रिग्नोमेट्रीचा वापर करून काही गुणोत्तर तयार आपण करणार आहे. ती गुणोत्तर कोणती तर ती गुणोत्तर आपण करण्यासाठी पहिल्यांदा आकृती काढून घेऊया. आकृती परत त्याच पद्धतीने मगासारखीच आकृती काढतोय मी, ज्याच्यामध्ये राईट अँगल झाला आहे पीला, त्यानंतर आर आणि क्यू अशा तीन नावं आपण दिलो आहे, ज्याच्यामध्ये हायपोटेनियस आला म्हणजेच क्यू आर. त्याच्यानंतर परत ॲडजसंट साईड, क्यूसाठीची ॲडजसंट साईड पी क्यू आणि आर पी म्हणजेच अपोजिट साईड ऑफ क्यू, ज्याच्यामध्ये क्यूसाठी आपण विचार करतो आहे म्हणून या अँगलला आपण नाव देऊया थीटा. ओके. नेक्स्ट साईन थीटा. आता साईन थीटा म्हणजे काय तर साईन थीटा म्हणजे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. आता अपोजिट साईड कोण आहे चेकआउट करूया. अपोजिट साईड म्हणजेच कोण आहे पी आर. ॲडजसंट साईड बघा कोण, हायपोटेनियस कोण आहे बघा आर क्यू किंवा क्यू आर. ओके. म्हणजे साईन थीटा म्हणजेच अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस विच इज इक्वल टू पी आर अपॉन क्यू आर. जसं साईन थीटा झालं तसंच कॉस थीटा. कॉस थीटा इज इक्वल टू काय येईल, ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस. ओके. विच इज इक्वल टू आता ॲडजसंट साईड कोणती आहे पी क्यू आणि हायपोटेनियस कोण आहे क्यू आर. हा झाला कॉस थीटा. त्याच पद्धतीनं पुढचा टॅन थीटा. टॅन्जंट थीटा असं म्हटलं जातं. त्याचं डेफिनेशन आहे अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजसंट साईड. आता अपोजिट साईड बघा कोण आहे, अपोजिट साईड आहे पी आर आणि ॲडजसंट साईड कोण आहे, ॲडजसंट साईड आहे पी क्यू. अशा पद्धतीनं साईन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा असे 3 ट्रिग्नोमेट्रिक मेन रेशोज आपण बघितले. यातला जर रेसिप्रोकल करत गेलो तर याच पद्धतीनं अजून 3 रेशोज मिळतात. साईनचा रेसिप्रोकल जर कन्सिडर केला तर आपल्याला मिळतो कोसेक थीटा. कॉसचा रेसिप्रोकल कन्सिडर केला तर त्या ठिकाणी आपण मिळतो सेक थीटा आणि टॅन थीटाचा जर रेसिप्रोकल कन्सिडर केला तर त्या ठिकाणी आपल्याला मिळतो कॉट थीटा. म्हणजे हे फक्त रिव्हर्स करायचं. म्हणजे ती कसं येणार आहे तर त्या ठिकाणी बघूया. कोसेक थीटा म्हणजेच बरोबर साईनच्या अपोजिट. साईनच्या अपोजिट काय आहे तर हायपोटेनियस अपॉन अपोजिट साईड आणि विच इज इक्वल टू आकृतीचा विचार करूया आपण त्याच क्यू आर अपॉन पी आर. ओके. नेक्स्ट सेक थीटा म्हणजेच काय हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट साईड. आता त्याचाच विचार करून आपण जर त्या आकृतीचा विचार करून जर लिहायचं म्हटलं तर काय येणार आहे इक्वल टू ते येणार आहे क्यू आर अपॉन पी क्यू. असंच कॉट थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड डिवायडेड बाय अपोजिट साईड म्हणजेच काय येणार आहे तर ते येतं पी क्यू डिवायडेड बाय पी आर. अशा पद्धतीनं हे कोसेक थीटा, सेक थीटा आणि कॉट थीटा म्हणजे आपण किती रेशोज बघितले टोटल 6. एक साईन थीटा,
कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा या ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा वापर करून तुम्ही वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स किंवा आपण करू शकतो, म्हणजे हाईट तेन काढू शकतो. मग याची काही महत्त्वाची एक्झाम्पल्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, तोपर्यंत हे सगळे फॉर्म्युलेज मेमोराईज करा. ओके, थँक्यू.